शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेवर सलग 5व्या दिवशी आज सुनावणी होते। दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। बुधवारी झालेल्या सुनावणीत सिब्बल यांनी आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती। आयोगाला 2018ची पक्षाची घटना माहिती नव्हती, हा दावा धादांत खोटा असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। आता कपिल सिब्बल आज आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर बाजू मांडून आपला युक्तिवाद संपवणार आहेत। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला वाक्षे आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे। आजच्या सुनावणीवरून खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला, तर त्याला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी कसं प्रत्युत्तर दिलं पाहूया। जो पक्ष एका घटनात्मक रीतीने चालवला गेला, एक घटना तयार करून, आणि पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली, कोणाच्या? अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटीला। अमित शहांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये दलालाची भूमिका बजावली। निवडणूक आयोग हा एजंट आहे या पक्ष विकण्यामध्ये। ही विक्री निवडणूक आयोग जर करत असेल लोकशाहीची, तर देशात उरलं काय? मी जो आकडा सांगतोय हा आकडा खरा आहे। कदाचित याच्यापेक्षा जास्त आकडा त्यांचे लोक सांगू शकतील, मेंढ्यांचे। शिवसेना पैशाने विकत घेता येत नाही। शिवसेना विचारांवर चालणारा पक्ष आहे। त्यामुळे संजय राऊतांनी आधी याचा हिशोब दिला पाहिजे की संजय राऊतांनी उभाटा गट काँग्रेसला किती हजार कोटी रुपयामध्ये विकला। राहुल गांधींच्या चरणावर उभाटा गट अर्पण करण्यासाठी, सोनिया गांधींच्या चरणावर उभाटा गट अर्पण करण्यासाठी संजय राऊत यांनी किती हजार कोटी रुपयाची दलाली घेतली आणि उद्धवजी ठाकरे यांनी आपला पक्ष काँग्रेसला किती हजार कोटी रुपयामध्ये विकला, याचं उत्तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।